गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी आज बोलणार आहे तुमच्याविषयी सीमाबद्दल. कोणी पण अगर आपल्या मुलाला अशा टीचरजवळ पाठवत आहे जो म्हणत आहे की तुझी सीमा आहे, तुला हे नाही करू शकत, तू ते नाही करू शकत, का तुम्ही त्यांच्याजवळ पाठवणार नाही ना? तसंच तुम्ही आपल्या सीमासोबत काहून खेळून राहिले? तुम्ही मोठा विचार करा. तुम्ही लहान विचार का करताय? जो लहान विचार करतो तो हमेशा नकारात्मक आणि प्रगती होत नाही, त्याची प्रगती थांबल्या जाते. तसंच काय झालं, एक वेळा जॉन लँडी नावाचा एक धावक होता आणि तो त्याचं एक मील त्याला 4 मिनिटात धावायची होती. हे सगळ्या लोकांसाठी असंभव होतं. असंभव म्हणजे इतकं असंभव की जास्त. तर त्यानं काय केलं, सगळे हार मानून गेले होते. तर एक नाही का रॉजर बॅनस्टर नावाचे होतं, रॉजर्स बॅनस्टर. आणि त्यानं नाही का काय केला, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये होता आणि जेव्हा लंचचा वेळ व्हायचा तो नाही का धावण्याची प्रॅक्टिस करायचा. पण कसा करायचा, तो हर एक मील क्वार्टरमध्ये त्यानं पाडला. ठीक आहे, म्हणजे 1 मिनिट 1 क्वार्टरमध्ये झाला पाहिजे. तर त्यानं छोटे छोटे पार्ट्समध्ये त्यानं केला, लक्ष्य बनवला आणि मग तो त्याच्यावर काम केला. ठीक आहे, तर तो काय करायचा, एक मील 1 क्वार्टरमध्ये धावायचा, एक मिनिटात 1 क्वार्टरमध्ये धावायचा, त्यानंतर 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन आणखी धावायचं, असं त्यानं केला. तर 6 मे 1954ला त्यानं तोडला. म्हणजे 3 मिनिट 59.4 सेकंडमध्ये त्यानं तो रेकॉर्ड तोडला. त्याला मिरेकल रेस म्हणून ओळखलं गेलं. हा लक्ष्य तुटासाठी 9 वर्ष लागले. मग सांगण्यात तात्पर्य, त्यानं विचार केला होता म्हणून तो तोडू शकला. त्याच्यानंतर जॉन लँडीनं असं काय झालं असं त्याच्या डोक्यात या त्याच्या मेंटॅलिटीमध्ये, त्यानं 2 महिन्यात याच्यापेक्षाही चांगला रेकॉर्ड बनवला. तर छोटा विचार नको करा, मोठा विचार करा, तेव्हाच तुम्ही आपले म्हणजे जे असंभवचे दिवारे आहे तुमच्या मनात ते तोडू शकता. तर तसंच एक बार्बरा विल्सन होती. ते हमेशा असं करायची की दुसऱ्यासोबत बोलू नाही शकायची आणि कोणाला काम सांगू नाही शकायची. पण तिनं काय केलं, आपले जे फिअर्स होते त्याला तोडले आणि $57 मिलियन एका वर्षी कमवले रिअल इस्टेटमध्ये. म्हणजे सीमाए आपण स्वतः लावतो. ठीक आहे, तर इमानदारीनं कोशिश करा जेव्हा पण तुम्ही करताय, आणि हार नाही मानायचं आहे. ठीक आहे, सफलता सिर्फ 1 कदमच्या दुरीमध्ये राहते आणि तो त्या लास्ट सेकंडमध्ये तो सोडून देते. तर असं नको करा. आपली जे लिमिटेशन पोटेन्शियल आहे ते असीमित आहे. ठीक आहे, तर हे लेखकाला समजायला वर्ष लागले. ठीक आहे, पण त्यानं जेव्हा समजलं की आपली कोणी फिनिश लाईन नाही आहे आणि तुम्ही अगर लक्ष्य बनवत असाल तर लक्ष्यानंतर तुम्ही थांबून जाता, पण आपलं लक्ष्य नंतरही थांबायचं नाही. ठीक आहे, आपल्याला लगातार मेहनत करायची आहे, लगातार बेहतर बनायचं आहे आणि सफल व्हायचंच आहे. म्हणजे आपली लिमिटेशन नाही, आपली फिनिश लाईन नाही. ठीक आहे, हर दिवशी आपल्याला 1% ग्रोथ करायची आहे. अशी मेंटॅलिटीनं आपण समोर गेलो पाहिजे. ठीक, तर हे जे मार्केट आहे, कोणी म्हणतात की आमच्या मार्केटमध्ये हे संभव नाही आहे, या कोणी असं न्यू अप्रोचवाले म्हणतात की हे तुमच्या मार्केटमध्ये येऊ शकतं, आमच्या मार्केटमध्ये नाही होऊ शकत. ठीक आहे, तर असं हे कुठंच नाही आहे. दुनियाच्या दुसऱ्या मार्केटमध्ये होऊ शकत असाल, तुम्ही कोणत्या राज्यात राहा, जिल्ह्यात राहा या शहरात राहा, अगर तुम्ही करत असेल, म्हणजे तुम्ही मेंटॅलिटी असेल तुमची का हे होऊ शकते आणि तुम्ही तुमच्या तसा नजरिया असेल तर होणारच. जसं एक कहाणी आहे की 2 व्यक्ती राहते, एक कंपनी दोघाला बी एका गावात पाठवते. तर पहिला व्यक्ती जाते आणि तो गाव पाहते आणि तिथं म्हणते की चप्पलची कंपनी राहते, चप्पल जुत्याची. तो म्हणते की इथं कोणीच चप्पल नाही बनवत, तर तुम्ही इथं आपला कंपनी नको टाका. दुसरा व्यक्ती जाते, तो तिथे 10 दिवस 15 दिवस राहते आणि कंपनी म्हणते का तू इतके दिवस काय करत होता, मी तुमचं एक्सपेन्सिव्ह नाही उचलू शकत, तुझं काहीच नाही उचलू शकत मी. तर तो म्हणते की मी हे पाहतो का इथं किती पॉसिबिलिटी आहे का लोक चप्पल घालन तर आपला कंपनी किती वाढेल. तर तुमच्या नजरिया आहे पाहण्याचा. ठीक आहे, कोणी म्हणते की ह्या मार्केटमध्ये हे गोष्ट असंभव आहे, कोणी म्हणते की मी ह्या मार्केटमध्ये कसं करू शकतो. ठीक आहे, म्हणजे मैं इस मार्केट में कैसे
संभव म्हणजे कोणी असं म्हणते की मी ह्या मार्केटला कसं संभव बनवू शकतो. तर म्हणजे तुमचं ध्यान कुठं आहे, समाधानवर आहे का समस्यावर आहे, म्हणजे समस्यावर आहे का समाधानवर आहे. तर रिअल इस्टेट एजंट जे आहे ते छोटे छोटे लक्ष्य कोणी बनवत असेल त्याला असफलता मिळणारच. म्हणजे कोणी मी असे रिअल इस्टेट एजंट पाहिले जे अतिउत्तम आहे आणि बहुत स्किल आहे त्यांच्यात, सगळं काही आहे, पण काय होतात तो काय करतो, आपल्यासाठी कमी प्लॅन बनवतात, कमी लिस्टिंग घेतात, कमी प्रॉपर्टीची लिस्ट घेतात आणि तो काय करतात, आपली जो वास्तविक सीमा आहे ते थांबून टाकतात. त्याच्याकरता तो वरत नाही जाऊ शकत. तर ह्या पुस्तकच्या अंतामध्ये खूप सारे असे रिअल इस्टेटचे कहाणी आहे जे त्यांनी कसे आपले सफलता हासिल केले. तर अलग अलग शहरात त्यांनी राहून आणि राज्यात राहून त्यांना आपले म्हणजे सोच विचार करून सफलता हासिल केली आहे. तर मार्केट तुमच्या पायी नाही चालतं. कोणी म्हणते ग्राहक माझ्याजवळच येणार, हे तुमची मीत आहे, ठीक आहे, पण सही सोच, सही योजना, सही कार्य करूनच तुम्हाला ह्या मार्केटमध्ये तुम्ही करू शकता म्हणजे सफलता हासिल करू शकता. तर तुम्ही एकटे काम करून काहीच नाही होणार आहे. तुम्ही ना प्रोडक्टिव्ह होणार आहे, तुमची सीमा येणार आहे, तुम्ही जास्त घंटे काम करून किती तुमच्याजवळ आर आहे, तुम्ही किती जीवन जगणार आहे, ठीक आहे. तर आझादी दुसऱ्याला काम सोपण्यात आहे, ठीक आहे. कोणी म्हणतात की मीच काम करतो, नाही, हे सही तरीका नाही आहे. तर सही समाधान काय आहे, तुम्ही काय करा, म्हणजे तुम्ही समय आहे तुमची त्याला इफेक्टिव्ह बनवा, अधिक कुशल काम करा. पण तुम्ही जेव्हा स्वतः काम केले आणि पहिले तर खूप मेहनत करायची आहे, त्याच्यानंतर नाही का आपला समय आपल्याला वापस मिळणार, लेव्हरेज म्हणते त्याला. म्हणजे काय करायचं आहे, जे आपली सीमा आहे म्हणजे सीमा आहे, म्हणजे काय होतात, एक ना एक टाईम नंतर आपली सीमा थांबतात, हे नियम आहे, ठीक आहे. तर तुम्ही एकटे किती काम करणार आहे, ठीक आहे. तर तुम्ही एकटे काम न करता तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊ शकता, सिस्टमला हात लावू शकता, टूल्स तुम्ही हे करू शकता. आणि अगर तुम्ही हे सिस्टम दुसऱ्याला शिकवू शकले तर याला लेव्हरेज म्हणते. म्हणजे तुमचा जो वेळ आहे ते दुसरे काम करणार, ठीक आहे. तर पण त्याच्यासाठी स्टँडर्ड असणं गरजेचे आहे तुमच्या कंपनीत. म्हणजे अगर तुम्ही स्टँडर्ड दुसऱ्याला शिकवू शकले तर बेस्ट राहणार. तर लेखक म्हणते ज्या रस्त्याने तुम्ही चालले ह्या रस्त्यानं पण खूप जण चाललेले आहे, ठीक आहे. तर जास्त घंटे काम करून काही फायदा नाही. सही लोकांसोबत, सही सिस्टमसोबत काम करणं हे बहुत महत्त्वाचं आहे. तर तुम्ही हमेशा व्यस्त राहणं हे फालतूपणा आहे. कोणी म्हणतात की मी 24-24 घंटे काम करतो या कोणी काही करतो, तर काही अर्थ नाही. तुम्ही प्रोडक्टिव्ह आहे का, परिणाम येऊन राहिला का तुमच्या, हे बहुत इम्पॉर्टंट आहे. इफेक्टिव्ह आहे का तुम्ही, अनुशासन डिसिप्लिन आहे का, कारण की अनुशासन डिसिप्लिन आझादी देते तुम्हाला. अगर तुमच्याजवळ समय लिमिटेड आहे आणि तुम्ही स्वतःच काम करता तर नाही जमणार आहे. परिणाम रिझल्ट पाहिजे, ठीक आहे. फोकस, लेव्हरेज हे तुम्हाला वाढवत राहावं लागणार आहे. तर म्हणजे सफलता आपल्याला फ्रीडम देते, पण सिस्टम, टूल आणि टीमशिवाय काहीच फायदा नाही. हे खूप वेळा म्हणजे बुकात लिहिलं गेलं आहे. रिस्क तुम्ही घ्या, पण जसं कंपनी बोर्ड मीटिंग होतात तिथं 2 प्रकारचे राहते. एक बहुत मेहनत करते आणि दुसरं त्याचं कसं पैसा वाचवू याचा प्रयत्न करते. तर समजायचं तात्पर्य हे आहे की जेव्हा तुम्ही आकडा पाहून हे तुम्ही लावू शकता हिशोब किती म्हणजे बॅलन्स शीट झाला आहे का, कंपनीत चालू आहे का नाही, पण तुम्ही जीवनात आणि व्यवसायामध्ये हे नाही लावू शकत. याचा परिणाम काहीतरी अलग राहणार. तर याच्यासाठी लेखक का म्हणते की तुमच्याजवळ नवीन ग्राहक येऊन राहिले का, विक्री होऊन राहिली का, रिस्क तुम्ही घेऊन राहिले, पण जे चेक तुम्ही फाडत आहे याच्यानं तुम्हाला येऊन राहिले का इन्कम. कारण की रेड लाईट ग्रीन लाईट सांगलं गेलं आहे याच्यात. जसं तुम्ही कोणती ॲड करून राहिले आणि तिथं खर्च होऊन राहिला, तर तुम्ही काय करा, त्या खर्चाच्या सिर्फ स्मॉल पार्ट तिथं द्या आणि त्याच्यानंतर तिथून काहीतरी आय येऊन राहिली का हे तेव्हा तुम्ही बघणार की तिथून आय येऊन राहिली, त्याच्यानंतर तुम्ही ॲक्शन घेतली तर बेस्ट राहणार. कारण की छोटे छोटे पहिले इन्व्हेस्ट करायचं, मग तिथून इन्कम आलं तेव्हाच दुसरा इन्व्हेस्ट करायचं, नाही तर काही फायदा नाही. कारण की खूप जण काय करतात, रेड लाईटमध्ये जातात, इन्व्हेस्ट करत राहतात आणि याच्यानं जोखीम वाढतात, फायनान्शियल रिस्क वाढतात आणि याच्यानं पूर्ण खतम होऊ शकते. त्याच्यासाठी बेस्ट आहे की पहिले छोटा इन्व्हेस्ट करा. आता इथं लेखकानं खूप सही उदाहरण दिलं आहे.
त्याला कंपनीमध्ये न्यू मॅनेजर पाहिजे होती आणि त्याचे त्यांनी इंटरव्ह्यू घेतलं. तर इंटरव्ह्यूमध्ये त्याला पहिले तर त्याला 30,000 देत होते पेमेंट डॉलरमध्ये, पण पण त्याला द्यायचे होते $60,000 आता. आणि सही म्हणजे चांगली एक अशी महिला पाहिजे होती त्याला की ते सांभाळणं पाहिजे होतं, तिला सगळ्या गोष्टी समजल्या आलं पाहिजे होतं. तर त्यानं काय केला, हे विचार केला की मी हिला पैसे देत आहो, ठीक आहे, मी 1 महिना तिचा रिझल्ट बघणार, नाही तर हिला काढून टाकणार. त्याची रिस्क किती झाली, सिर्फ 1 महिन्याची. ते हमेशासाठी नाही ठेवला त्यानं. तर समजा की आपल्याला काय करायचं आहे, छोटा, जितका छोटा होऊ शकते तितका छोटा इन्व्हेस्ट करून लॉर्ज ऑफ प्रॉपर्टी येत असन आणि त्याच्यावर नजर ठेवायची आहे का खरंच ते काम करताय नाही करताय. तर तिनं खूप सही काम केला, तर त्याचं इन्व्हेस्टमेंट खूप सही झाला आणि तिला समोर बी म्हणजे जितका तो पेमेंट देत होता 60,000, तर त्यानं ते 2 लाख कमवला, ठीक आहे, 2 लाख कमवला. तर वास्तविक जोखीम आपल्याला समजायला लागणार, लगातार नजरिया ठेवा लागणार का परिणाम भेटताय का नाही, जल्दबाजी न करता तिच्यावर पाहत राहावं लागणार आहे आपल्याला. तर हे गोष्ट थोडं लक्षात ठेवली का सही होते. तर कोणी म्हणतात की ग्राहक मी आहो तरच येणार, हे गलत धारणा आहे, ठीक आहे. ग्राहक कोणाजवळ बी जाते, काहीच नाही असं. ग्राहक स्टँडर्ड पाहिजे येते. स्टँडर्ड का आहे तुमचा, एक्सपिरियन्स कसा आहे, क्वालिटी कशी आहे, गुणवत्ता कसा आहे, स्टँडर्ड कसा आहे, त्याच्यानंतरच तुम्ही तो ग्राहक तुमच्याजवळ येणार. आणि टीम बनवा, टीम. समय बहुत इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तर ॲडिशनल हेल्प घ्यायचा प्रयत्न करा लोकांसोबत, लोकांशी ॲडिशनल सपोर्ट घ्यायचं. आणि बडी सफलता हासिल करायला लागते तर सही टीम आणि सही सिस्टम असणं खूप जास्त अनिवार्य आहे, ठीक आहे. तर हे जे गोष्टी मी सांगलं की कोणी म्हणतात की मी खूप युनिक सर्व्हिस देतो, ग्राहकाला कॉल लावतो, फायर मीटिंग करतो, प्रॉपर्टी मीटिंग करतो, हार्ड निगोशिएशन करतो, पण हे सगळी गोष्टी टीमच होऊ शकते. टीम असेल तुमच्याजवळ तरच तुम्ही एक मोठे गोष्ट हासिल करू शकता. नाही तर हर कंपनीमध्ये असं नसतं का की एकच कर्मचारी असता, ठीक आहे. तर असं नाही होत ना. तर याच्यासाठी टीम असणं गरजेचं आहे. तर मी इथं 2 गोष्टी इथं थांबवतो. थँक्यू. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.